वृश्चिक राशीच्या लोकांनो, हा आठवडा तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकणारा ठरणार आहे. एका बाजूला 9व्या भावातील उंचीचा गुरु तुमच्यावर असा काही पैशांचा पाऊस पाडणार आहे, ज्याने तुमची बँक खाती आणि तिजोरी अचानक ओसंडून वाहू लागेल. तुमचे अडकलेले लाखो रुपये परत मिळण्याची आणि करिअरमध्ये मोठा जॅकपॉट लागण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. पण जरा थांबा. या आठवड्यात आनंदाच्या मधोमध असा एक काळोखा टप्पा दडला आहे, जो तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकतो. या दिवशी दुपारी ठीक 1:36 अष्टम भावातील मंगळ असा एक भीषण झटका देणार आहे, जिथे तुमची एक छोटीशी चूक, एक वाद किंवा घाईत घेतलेला एक निर्णय तुमचे अतोनात नुकसान करू शकतो. या 7 दिवसात ग्रहांचे असे 3 मोठे गुप्त संकेत तुम्हाला मिळणार आहेत, जे समजून घेतले नाहीत तर तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचणार नाहीत आणि दुर्लक्ष केले तर मोठी पश्चातापाची वेळ येईल. नक्की तुमच्या नक्षत्राला धनलाभ होणार की फटका? या आठवड्यात स्वतःचा बचाव कसा करायचा आणि तुमच्या नशिबाची कुलूप उघडणारा तो महामंत्र कोणता, या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 सर्वात मोठे टप्पे, सावधानतेचे इशारे आणि अचूक महाउपाय सांगणार आहे. जर तुम्हाला तुमचे कुटुंब, पैसा आणि भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेली गोष्ट तुमचे आयुष्य बदलू शकते. चला तर मग थेट सुरुवात करूयात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 9व्या भावात बसलेल्या उंचीचा गुरु या आठवड्यात तुमच्यावर पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या अडकलेल्या पैशांची तुम्ही वाट पाहत होतात किंवा ज्या व्यवहारांमध्ये तुमचे पैसे अडकून पडले होते, ते मार्ग आता अचानक मोकळे होणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे असो किंवा अस्तित्वात असलेल्या उद्योगाचा विस्तार करणे, या आठवड्यात भाग्याची ऐसी काही साथ लाभेल की तुमची प्रत्येक आर्थिक योजना थेट यशस्वी होताना दिसेल. पण हा धनलाभ सगळ्यांनाच सारखा मिळणार नाही. जर तुमचे नक्षत्र अनुराधा किंवा ज्येष्ठ असेल तर मानून चला की हा आठवडा तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. या नक्षत्राच्या व्यापाऱ्यांना आणि भाग भांडवल बाजारात काम करणाऱ्यांना 25 तारखेला अशा काही मोठ्या ऑर्डर्स मिळतील, ज्यांनी तुमची तिजोरी भरेल. मात्र विशाखा नक्षत्र असणाऱ्यांनी मोठे रकमांची गुंतवणूक करताना घाई न करता अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक मजुरीसोबतच नोकरदार वर्गासाठी देखील हा आठवडा एका मोठ्या कलाटणीचा ठरणार आहे. सूर्यदेवांच्या शुभ नक्षत्र भ्रमणामुळे ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या नावाचा डंका वाजेल. तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून केलेल्या कष्टांची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांना घ्यावीच लागेल. पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा पगार वाढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक हालचाली या आठवड्यात होणार आहेत. जे तरुण दीर्घकाळापासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत किंवा बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी हा आठवडा रोजगाराची नवीन कवाडे उघडी करेल. विशेषतः विशाखा आणि ज्येष्ठा नक्षत्र असणाऱ्या लोकांसाठी मुलाखतीमध्ये यश मिळण्याचे आणि नवीन जॉईनिंग लेटर मिळण्याचे मजबूत योग आहेत. तुमचे कौशल्य सिद्ध करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यापूर्वी पूर्ण ताकदीने तयार राहा. थोडक्यात सांगायचे तर आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात अत्यंत दमदार होणार आहे. कामाच्या प्रचंड ओघासोबतच तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी जुळवून घेताना थोडे नम्र राहावे लागेल. मोठे यश मिळत असताना अहंकार मधोमध येणार नाही, याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि यशाची नवीन शिखरे गाठणारा ठरेल. तुमच्या बुद्धीचा कारकग्रह अत्यंत अनुकूल स्थितीत असल्यामुळे अभ्यासात लागणारे मन आणि कठीण विषयात मिळणारी पकड थक्क करणारी असेल. विशेषतः अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्राच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षा किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी मिळण्याची संधी मिळेल. अभ्यासाचे नियोजन पूर्ण ताकदीने अंमलात आणा. यश तुमचेच आहे. प्रेम संबंध आणि वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने हा काळ आनंदाचे नवीन वारे घेऊन येईल. जोडीदारासोबत पूर्वी झालेले किरकोळ मतभेद किंवा गैरसमज आता पूर्णपणे मिटतील. परस्पर विश्वास वाढेल आणि एकत्र वेळ घालवण्यासाठी उत्तम योग येतील. नवीन नात्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा लग्नाची बोलणी पुढे नेण्यासाठी हा आठवडा अत्यंत सकारात्मक आणि अनुकूल परिणाम देणारा ठरेल. मात्र कौटुंबिक पातळीवर तुम्हाला थोडी सतर्कता बाळगावी लागेल. राहू आणि शनीच्या प्रभावामुळे घरातील आई-वडिलांच्या आरोग्याची अचानक काळजी निर्माण होऊ शकते. त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि औषधोपचारांकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील लहान-सहान कुरबुरींवर शांततेने मार्ग काढा. कौटुंबिक आघाड्या सांभाळत असतानाच या आठवड्यात असा कोणता 2 दिवसांचा काळ आहे जिथे तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागणार आहेत,
पाहूयात पुढे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, या संपूर्ण आठवड्यात एक असा काळ येणार आहे जो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा कसोटीचा क्षण ठरेल. या आठवड्यात गुरुवारी दुपारी 1:36 ते शनिवारी रात्री 9:38 वाजेपर्यंत हा काळ अत्यंत सावध राहण्याचा आणि पावले जपून टाकण्याचा आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आलेला हा टप्पा तुमच्या संयमाची आणि मानसिक खंबीरपणाची परीक्षा पाहणारा ठरेल. या विशिष्ट काळात अष्टम भावातील मंगळाचा प्रकोप तुमच्या स्वभावात चिडचिड आणि अनावर संताप निर्माण करू शकतो. त्यामुळे विनाकारण कोणाशीही वाद घालणे, शेजाऱ्यांशी किंवा सहकाऱ्यांशी हुज्जत घालणे टाळा. विशेषतः रस्त्यावरून जाताना किंवा वाहन चालवताना कमालीची काळजी घ्या, कारण घाई गडबड किंवा दुर्लक्षामुळे अपघात किंवा दुखापत होण्याचा मोठा धोका या काळात संभवतो. याच 3 दिवसांच्या काळात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे, नवीन व्यावसायिक करार करणे किंवा पैशांची मोठी गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळावे. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला ऐन मोक्यावर अडचणीत आणू शकतो. या ग्रहांच्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःचा बचाव कसा करायचा आणि यश मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, मी हे सर्व या भविष्यवाणीच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे मध्येच सोडून देऊ नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या आठवड्यात घडणाऱ्या घटना केवळ योगायोग नसून ग्रहमान तुम्हाला भविष्यातील मोठ्या बदलांचे 3 स्पष्ट संकेत देणार आहेत. या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आता महत्त्वाचा संदेश या स्वरूपात तुमच्याकडे थेट पैशांची नवीन संधी चालून येईल. अचानक जुना क्लायंट फोन करेल, नोकरीचा मेसेज येईल किंवा गुंतवणुकीतून नफा मिळण्याचा मार्ग दिसेल. हा संकेत सांगतो की तुमची आर्थिक अडचण आता कायमची संपणार आहे. घरातील किंवा ऑफिसमधील एखाद्या व्यक्तीशी अचानक मतभेद किंवा वाद उफाळून येईल. हा ग्रहांचा थेट इशारा आहे की तुम्हाला तुमच्या स्वभावातील राग आणि घाईगडबडीवर नियंत्रण ठेवावे लागेल. हा वाद टाळलात तर होणारे मोठे नुकसान टळेल. अनेक दिवसांपासून रखडलेले एखादे काम पहिल्या प्रयत्नात सुरळीतपणे पूर्ण होईल. हा स्पष्ट संकेत आहे की 9व्या भावातील उच्चीचा गुरु तुमचे नशीब उजळवत आहे आणि आता पुढे जाण्याची, मोठे निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे. या 3 संकेतांना ओळखा आणि त्यानुसार योग्य पावले उचलून या आठवड्याचा पूर्ण फायदा घ्या. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कामात 50% यश हे केवळ योग्य वेळेची निवड केल्याने मिळते. या आठवड्यात तुमचे नशीब उजळवण्यासाठी लाल, मरून किंवा पिवळा रंग हे अत्यंत शुभ ठरतील. महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा डील साईन करताना या रंगाचा वापर नक्की करा. या आठवड्यात तुमचे लकी नंबर आहेत 3 आणि 9 राहतील. तर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा तुमच्यासाठी सर्वाधिक फलदायी सिद्ध होतील. दिवसातील वेळेचा विचार केला तर दररोज सकाळी 8 ते 10:30 ही वेळ तुमच्यासाठी गोल्डन अवर ठरेल. तुमचे अडकलेले मेसेज पाठवणे, नवीन क्लायंटशी बोलणे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणे ही कामे याच वेळेत उरकून घ्या. आठवडाभर तुमच्यासोबत एक सकारात्मक सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी आणि दुष्ट शक्तींपासून बचाव करण्यासाठी दररोज सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी हनुमानाचे स्मरण करून ओम हनुमते नमः या मंत्राचा केवळ 9 वेळा जप करा. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुमचा आहे. नियोजनाने काम करा आणि यश मिळवा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ग्रहमान कितीही आव्हानात्मक असले तरी योग्य धार्मिक उपाय आणि भक्तीच्या बळावर तुम्ही प्रत्येक संकटावर मात करू शकता. या आठवड्यातील अष्टम मंगळाचा नकारात्मक प्रभाव नष्ट करण्यासाठी आणि अडकलेली कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हनुमानाची उपासना ही तुमच्यासाठी सर्वात मोठी ढाल ठरेल. वृश्चिक राशीच्या सर्व बंधू आणि भगिनींनो, ग्रहांची साथ आणि योग्य प्रयत्नांची जोड देऊन या आठवड्याचा परिपूर्ण फायदा घ्या. तुम्हाला हा आठवडा भरभराटीचा आणि यशाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट देखील आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.
कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.